हां, नमस्कार मंडळी. आमचे जीवलग मित्र गणेशराव देशमुख आणि हे आमचे जीवलग मित्र संतोषराव देशमुख म्हणतात देशमाने. असं पावसाच्या वातावरणामध्ये थांबलेला आहो. इथं जरा असं इड शिवून यायला होता, त्याच्यामुळे जरा मध्ये थोडा गॅप द्यावा म्हणलं. हे आपले मित्र गणेशराव देशमुख. नमस्कार नमस्कार तर नमस्कार. जिल्हा पंचायत समितीचे 22 मेंबर ए बाबा असं भाजपतर्फे. तर बोला त्यांनी आता काय म्हणतात बघा त्यांचं. ही नमस्कार. हे आमच्या मित्राने बापून जो नवीन यूट्यूब चॅनेल काढलेला आहे, त्या चॅनेलला माझ्या संपर्कातील जास्तीत जास्त मित्रांनी सर्वांनी आपण लाईक करून बापूला सहकार्य करावे. आम्ही धाराशिवून येत होतो, ते आता इथं वाटामध्ये थांबलेलो. येणू बापू, मी आणि आमचे मित्र संतोषराव देशमाने आम्ही सोबत आहेत. तर वातावरणात अतिशय छान असल्यामुळे हे बापूला व्हिडिओ काढायचा मोह आवरलेला नाही. तर इथं पाहणी आम्ही बसल्या बसल्या करत होतो. वातावरणाची, सोयाबीन वगैरे कसं आहे काय ह्या विषयावर चर्चा होती, बाकी काय नाही. तर पावसाचं असं वातावरण झालं आहे की पाऊस ही सतत झाला आहे, एकदम बिरबिरी बिरबिरी असं भरपूर असा. तर हो सावकार या इकडे जरा 2 मिनटं. तर पाऊस असा झाला आहे की बाबा शेतकऱ्याचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे. आणि एक दिवस काय सुना जात नाही, प्रत्येक दिवस पाऊस असं येतो का नाही सर? येते ना. आता सुद्धा पाऊस चालू आहे म्हणून साईडला आम्ही थांबलेला. पुढे पाऊस चालू आहे. पुढं आहे पाऊस पण इथं नाही, त्याच्यामुळे आम्ही थांबलो. पुढं पावसात भिज चाल म्हणून. आणि सोयाबीनची काय गॅरंटी नाही. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे आपले पंचनामे करून घ्यावे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे 80% नुकसान झालेलं आहे पूर्ण. हां, आणि ज्यातली त्यात तेरणा वाहती, तेरणाच्या साईडच्या तर शेतकऱ्याचं पूर्ण वाटच लागलेली आहे. पूर्ण शेंगाचं तर असं झालं आहे की पूर्ण बेकारच झालं आहे. सगळं काटाड्या आलेल्या आहे, त्या काही सोयाबीन वाहून गेलेलं आहे. भरपूर असं नुकसान झालेलं आहे. आणि ह्यावेळेस जास्त म्हणजे अतिवृष्टीचं प्रमाण बी जास्त झालं आहे. आणि आणखीन सुद्धा आबाळ आलेले, फुल आबाळ आलेले. आबाळाकडे दाखव ना. चला आपण ठेवू का?